चण्याचं पीठ, ओवा आणि जिरा. भजीचं पीठ बेसन मिळवतात आहे. त्याच्यात आता आपल्याला जिरं, ओवा, चण्याचं पीठ झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, म्हणजे थोडंसं क्रिस्पी होतं, कुरकुरीतपणा येतो. आणि चवीनुसार थोडीशी हळद टाका रंगासाठी. भाजी जरा आकर्षित होते थोडीशी. तेल सगळं मिश्रण केलेलं आहे. थोडंसं तेल कशाला बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तेच आपल्याला क्रिस्पी होण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे आपण सगळं बेसन हे बेटर करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला बटाटे टाकून भाजी करून घ्यायची आहे. जरा घरगुती ही आपली, त्याच्यामुळे आपण हा सोड्या बिड्याचा आपण काय हा टाकलेला नाही आहे, का लहान पोरं खातात ना, तर त्याच्यासाठी तो घरचे रेसिपी. हे बघा, हे असं बेटर घ्यायचे बघा. अशी धार पडली पाहिजे. हे बघा, ही अशी धार आली पाहिजे. मग हे बेसनचं पीठ बरोबर त्या बटाट्याच्या कापेला लागतं आणि ती भजी व्यवस्थित होते. ते असं झालं पाहिजे हे बेटर. आता हे बटाट्याची भजी बनवायची आहे. तर बघा, हे असे काचरे करून घ्यायचे आपल्याला. एक मोठासा बटाटा घ्या आणि असे काचरे करून घ्या. म्हणजे दिसायला पण सुंदर वाटतं आणि खायला पण छान वाटतं आणि पोरं हौशीने खातात. गरम झालेलं आहे गॅसवर आणि आता भजी टाकते. भजी सोडते आता हे बघा, हे बॅटर झालेले आहे आणि तेल पण बघा हे असं तापलेलं आहे. आणि एकदम फास्टमध्ये नाही, जरा मध्यममध्ये कधी जेवण मध्यम गॅसवरच करावे, कारण मग ते कसं शिजलं पण जातं आणि करपत नाही. आता बघा हे झालेलं आहे आणि आता हे बटाट्याची भजी सोडलेली आहे. हे बघा, हे भजी सोडलेली आहे. बघा आता हे क्रिस्पपणा येतोय बघा. तुम्हाला याच्यावरूनच समजेल की बघा क्रिस्पपणा साईडला आलेला आहे, कारण ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण, तर त्याला थोडंसं क्रिस्पी होते भजी. हे बघा, आणि जरा मोठा आळू घेतला ना बटाटा, का दिसायलाही सुंदर वाटत होत्या. हे बघा, आता ठेव. हे बघा, आता हे बघा भजी कशी दिसते बघा. काय क्रिस्पीपणा दिसते आणि सर्व सुंदर. आता खायला पण छान आहे. हे बघा, काय ची स्पेशल रेसिपी आहे. तर बरं बघा, डाळ भात करा आणि भजी असे करा. एकदा करून बघा तुम्ही, कारण लहान पोरं खूप आवडीने खातात. आमची फेवरेट डिश आहे. हे बघा, ही झाली बटाट्याची भजी, क्रिस्पी कुरकुरी. हे बघा किती सॉफ्ट आहे. हे बघा, मला हे घरगुती आहे बघा. हे झाली बटाट्याची भजी. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असे करू शकतात आणि कमेंट जरूर करा. खाऊ आणि घरी करा आणि कमेंटही करा. थँक्यू. ही बघा, ही बटाट्याची भजी क्रिस्पी कुरकुरीत, गरम गरम संध्याकाळी खाऊ शकतात आणि डाळ भात बरोबर खाऊ शकतात.